धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. तरी धनंजय मुंडेंचा राईट हँड असणारा वाल्मिक कराड लवकरच तुरुंगाबाहेर येणार अशी ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली. त्याच्या वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या. मग मुंडे जरांगेमधला विस्तव काही शांत होताना दिसेना. अशातच आता धनंजय मुंडेंनी सुद्धा जरांगेंच्या टीकेला सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे मुंडे जरांगे संघर्षाचा नवा अंक आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देते की तुम्ही तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. खरं तर मी सुरुवातीलाच सांगितले ना, ते वेगवेगळे टप्पे आहेत या स्टोरीचे आणि त्याच टप्प्यानुसार आपण या स्टोरीमध्ये पुढे बोलणार आहोत. झालं असं की बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि मुख्य सूत्रधार ज्याला म्हटलं जातं तो वाल्मिक कराड आणि त्याच्याशी असलेल्या कनेक्शनमुळे धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकलेत. कारण मराठा आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आमदार धनंजय मुंडेवर हत्येचा कट रचल्याचा सुद्धा आरोप केला. आता त्यानंतर वाल्मिक कराड आत असल्यामुळे धनंजय मुंडेंचं आर्थिक गणित बिघडले. परळीतलं सगळं मार्केट ठप्प झालंय असा आरोपही म्हणजे मुंडेंवरती अनेकदा विरोधकांनी केलाय. त्यामुळे आता पुन्हा मुंडे विरुद्ध जरांगेंमधला संघर्ष चांगलाच तापलाय. मनोज जरांगे पाटील वारंवार धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा, त्यांना सुद्धा संतोष देशमुख हत्याकांडात सह आरोपी करा अशी मागणी करत असतात. त्यांच्यावर सातत्याने होणारी टीका आणि आरोपांवर म्हणजे धनंजय मुंडेंवर जी आरोप आणि जे टीका जरांगेंकडून केली जाते किंवा विरोधकांकडून केली जाते त्यावर आता मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. आता मुंडेंनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलं की माझा आणि मनोज जरांगे पाटील यांचा काहीही बांधाला बांध नाही किंवा माझं आणि त्यांचं वावर एकमेकाला लागून नाही. मग ते माझं नाव का घेतात, माझ्यावर टीका का करतात हे मी कसं सांगणार, हे तुम्ही त्यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी खरं तर पत्रकारांचा हा प्रश्न टोलावून लावला. त्यामुळे झालं काय, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेले. अजूनही आरोपींवर चार्जेस फ्रेम झालेले नाहीयेत. एक आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाहीये म्हणजे कृष्णा आंधळे जो बेपत्ता आहे. त्यामुळे देशमुख कुटुंब म्हणजे संतोष देशमुखांचं कुटुंब हे अजूनही नाराज आहे, कारण आरोपींवरती चार्जेस फ्रेम करण्यात आलेला नाही. आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट इशारा दिलाय की मंगळवारी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील काय म्हणाले की जरांगे पाटील म्हणालेत की धनंजय मुंडेंनी त्यांच्या जवळच्या लोकांकडून वाल्मिक कराडबद्दल विधान करायला सुरुवात केली. आरोपी सुटणार म्हटलं जातंय, परंतु तो सुटत नाही. हे वाल्मिक कराडच्या कुटुंबाला सुद्धा माहिती आहे की तो आता जेलमध्येच चढणार आहे. आरोपीचं म्हणजेच वाल्मिक कराडचं कुटुंब धनंजय मुंडेंच्या विरोधात जाणार अशी माहिती आपल्याकडे आहे असं जरांगेंचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या कराड कुटुंबाच्या समाधानासाठी खरं तर धनंजय मुंडे हे असं सगळं बोलतायत. त्यांना कळून चुकलंय की सुटणार नाही पण सडणार आहे तो तिथे. त्या ज्याच्यासाठी कराडनं हे कृत्य केलं तो माणूस आतमध्ये सडतोय आणि हा बाहेर मजा मारतोय. म्हणजे हे एकूणच उद्गार जरांगे पाटलांचे आहेत. हे खरं कराड कुटुंबाच्या लक्षात आलेलं आहे की धनंजय मुंडेंसाठी कराडनं हे सगळं केलं होतं, पण ते बाहेर आहेत आणि कराड मात्र जेलमध्ये आहे. तर हे पाप आरोपीनं कुणासाठी केलं तर या परळीच्या नेत्यासाठी, म्हणजे पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा. आता कुटुंबानं आता बोलत झालं पाहिजे, कारण हे सगळा जो प्रकार आहे तो धनंजय मुंडेंनी घडवून आणलाय. ही सगळी माया जी कमावलेली होती ती त्यांच्यासाठी होती. त्यामुळे एक दिवस हे कुटुंब याच्याविषयी उघडपणे बोलणार आणि त्यांनी बोलावं. या पापात कुटुंबानं सहभागी होऊ नये, कारण तो खाशीवर जाणारच आहे. म्हणजे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडविषयी ज्यावेळी जरांगे बोलत होते त्यावेळी ते खरं तर एकेरी उल्लेख करतात. त्यामुळे आरोपी सुटण्यासंदर्भातले स्टेटमेंट ते का करतात याविषयी सुद्धा सरकारनं त्यांना विचारणा केली पाहिजे असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. त्यामुळे आता खरं तर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील तर याविषयी धनंजय मुंडेंना विचारणा करणार का हे बघावं लागेल. तर दुसरीकडे तुम्ही आरोपीला सोडूनच बघा, महाराष्ट्रात काय होतं ते कळेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलाय. आता अजित पवारांना इथे इशारा देण्यामागचं कारण आणखी एक आहे की अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्या वरदहस्तामुळेच मोठे झालेत असं बोललं जातं. तर तिकडे धनंजय मुंडेंचा मुद्दा आला आणि आपण प्रकाश सोळंकेंची भूमिका घेतली नाही असं कसं होईल, कारण हे दोघेही म्हणजे धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे दोघेही बीड जिल्ह्यातून येतात आणि हे एकाच राजकीय पक्षाचे आहेत. पण एक सर्वाधिक काळ आमदार असूनही मंत्री
मंत्रिपदापासून वंचित आहे आणि दुसरा कमी काळात थेट 2दा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी बसलेला आहे आणि विरोधी पक्षनेते म्हणजे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना ती संधी मिळालेली आहे. बरं असो, पण सोळंके यांनी धनंजय मुंडेंविषयी काय म्हटले ते सुद्धा सांगते की वाल्मिक कराडची त्यांना एवढी आठवण येते, परंतु संतोष देशमुखांची आठवण कधीच येत नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे धनंजय मुंडेंना कोणी उगीच टार्गेट करत नाही. त्यांच्या जवळच्या माणसानं संतोष देशमुख यांचा निर्घुण खून केलाय, त्यामुळे त्यांच्यावर आरोप होतात असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं. आता बरं, सोळंके बोलले, मग धस कसे गप्प बसतील? म्हणजे हे दोन्ही असे महत्त्वाचे नेते ज्यांनी खरं तर धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी ब्रेक लावला. म्हणजे काय झालं, एकतर त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो त्यांचा वाल्मिक कराड कनेक्शन आहे ते उजेडात आणलं. याशिवाय बीडच्या पालकमंत्री पदासाठी जे त्यांचं नाव चर्चेत होतं त्याला तीव्र विरोध केला आणि त्यामध्ये ही दोन नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. आता झालं असं, सुरेश धस यांना ज्यावेळेस विचारणा करण्यात आली किंवा त्यांची याविषयी ज्यावेळेस भूमिका घेण्यात आली त्यावेळी त्यांनी खरं तर आरोपीच्या बाजूनच काही गोष्टी घडतायत त्याच्यावर भाष्य केलं की संतोष देशमुख खून प्रकरणातल्या सर्व आरोपींवर खंडणी, हत्या आणि मकोका दाखल झालेल्या आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यापर्यंतची प्रक्रिया न्यायालयानं केलेली आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे विशेष सरकारी वकील आहेत यांनी न्यायालयाच्या धीम्या गतीने होणाऱ्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली असली तरी आपण कोर्टाबाबत काहीही बोलू शकत नाही असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणतात. बरं, धस पुढे असेही म्हणतात की समोरचे म्हणजे आरोपीच्या बाजूचे गडगंड संपत्तीवाले आहेत, त्यांनी नको तेवढा पैसा कमवलेला आहे, त्यामुळे त्यांनी 35 वकिलांची फौज ही कराडच्या एकूणच जामिनावर बाहेर येण्यासाठी कामाला लावली. हे लोक कोर्टाची दिशाभूल करतायत, कधी माफीनामा देतायत, कधी जामीन मागतायत. मात्र मागच्या तारखेला कोर्टानं चार्ज फ्रेम करण्याबाबत विधान केलेलं आहे. त्यानंतर आरोपींच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होईल असं सुरेश धसांनी म्हटलंय. त्यामुळे हा जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे आणि मग त्या संघर्षात आणि म्हणजे हा एकीकडचा संघर्ष, दुसरीकडे मुंडे विरुद्ध सोळंके विरुद्ध सुरेश धस, म्हणजे सुरेश धस आणि प्रकाश सोळंके एकत्र विरुद्ध धनंजय मुंडे असा एक संघर्ष. त्यामुळे मुंडेंवैती असणाऱ्या संघर्षाला किंवा मुंडे विरुद्धच्या संघर्षाला अनेक कंगोरे आहेत. मी पहिलं सांगायचं झालं तर कितीही नाकारलं तरी बीड जिल्हा असो, मराठवाडा असो, तिथल्या जातीय समीकरणावरून चालणारं राजकारण हे काही लपलेलं नाहीये. अशातच मराठा आरक्षणाची मागणी ओबीसीतून केल्यानं धनंजय मुंडेंचा त्याला विरोध असल्याचं कायम चर्चेत गेलं किंवा ते मागून कायम त्यांची भूमिका असल्याचं सांगितलं गेलं. पण सगळे राजकीय पक्ष किंवा सगळे राजकीय नेते एकच भूमिका घेतात. तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची भाषा मुंडेंनी केली. मग ती भुजबळांनी केली, मग ती इतर पक्षीय नेत्यांनी सुद्धा त्याची रिओढली. पण आरक्षणापासून सुरू झालेला वाद हा आता थेट एकमेकांवर गंभीर आरोप करण्यापर्यंत गेलाय. म्हणजे अगदी धनंजय मुंडेंसारखे खरं तर परळीतून आले असले तरी त्यांनी आपल्या राजकीय आणि वक्तृत्व शैलीच्या जोरावर आणि अजितदादांच्या वरद हस्तामुळे संपूर्ण राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखोंची गर्दी असणाऱ्या सभा गाजवल्या आहेत. पण आता याच धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागलेला दिसतोय. म्हणजे त्यांची या आधीची ओळख सांगायची झाली तर मी आधी म्हटलं तसं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री, बीडचे पालकमंत्री अशी होती. कृषी मंत्री सुद्धा ते राहिलेत. पण जी ओळख आता केवळ परळीचे आमदार अशी राहिली आहे. त्यामुळे खरंच मुंडे हे वाल्मिक कराडला जेल बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत का, किंवा आरोपींना पैसा नेमकं कोण पुरवतंय याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी ही धनंजय मुंडेंनीच दिली आहे का, त्याच्यामागे त्यांचा हात आहे का, याविषयी आपली मतं काय आहेत आणि धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकरणावर कधी खुल्यापणानं किंवा कधी उघडपणे भूमिका मांडतात हे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पण तोपर्यंत आपल्याला या संपूर्ण प्रसंगाविषयी, संपूर्ण घटनाक्रमाविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.